नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या घोषवाक्याचा गजर शहरातील घराघरात पोहोचलाय. नाशिक पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई करताना पाहायला मिळत आहे. भाई, दादा, बॉस, मार्गदर्शक, आप्पा या गुंडांना पोलीस इशारा देताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुन्हेगारच नाही तर राजकीय गुंडांच्या विरोधात तक्रारी देखील समोर येऊ लागल्यात आणि नाशिक पोलीस या राजकीय गुंडांवरही कारवाई करताना पाहायला मिळत आहे. म्हणजे नुकताच आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेनं बळकावलेलं घर हे पोलिसांनी जमीनदोस्त केलं. राहुल धोत्रे खून प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि गोळीबार प्रकरणात जगदीश पाटील अटकेमध्ये आहे. यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या माजी नगरसेवकाचा नवा कारनामा समोर आलाय. एकंदरीतच प्रकरण काय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. तर शिंदे सेनेचे माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड पवन पवार याच्या विरोधात अपहरण करून खंडणी घेतल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत एका वृद्धाला बळजबरीनं गाडीत डांबलं आणि बँकेत घेऊन जात बँक खात्यातून 20 लाख रुपये काढण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही रक्कम हडप केल्याप्रकरणी माजी नगरसेवक पवन पवार याच्यासह त्याच्या टोळीवरती अंबड पोलीस ठाण्यामध्ये खंडणीसह खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहितीनुसार नवीन सिडको भागात राहणारे 71 वर्षीय फिर्यादी आजोबा यांच्या घरी जाऊन एप्रिल 2023 साली कुख्यात गुंड पवन पवार आणि त्याचा भाऊ विशाल पवार, कल्पेश किवरे यांनी धमकावलं. चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काळ्या रंगाची कार असलेल्या गाडीत बळजबरीने डांबून या वृद्धाला बँकेत नेलं आणि 20 लाख रुपये काढण्यास भाग पाडून ती रक्कम पवार बंधूंनी स्वतःच्या ताब्यात घेत हडपल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय. तसेच फिर्यादीच्या मिळकत संबंधित नोटरी आणि जनरल मुख्याधारपत्र तयार करून घेत बळजबरीनं सह्या करून घेतल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे. अंबड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या धडक मोहिमेमध्ये पोलिसांनी पवन पवारवरती गुन्हे दाखल करत घरावरती छापा टाकला होता. या कारवाईमुळे अनेकांना धीर आला आणि फिर्यादी आजोबांनी देखील अंबड पोलीस ठाण्यामध्ये जाऊन 2 वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि गुन्हा दाखल केला. दरम्यान माजी नगरसेवक असणाऱ्या पवन पवार याच्या विरोधात याआधीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नुकताच रॅप सॉंग तयार करत सोशल मीडियावरती व्हायरल करून समाजात दहशत माजवल्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या पवन पवार हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.